सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। पवारवाडी ग्रामसभेला आमदार मनोजदादा घोरपडे यांची उपस्थिती। पवारवाडी येथे आयोजित ग्रामसभा माननीय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। यावेळी ग्रामस्थांनी विविध समस्या व अडचणी आमदारांसमोर मांडल्या। आमदार मनोजदादा घोरपडे यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत काही प्रकरणांचा तात्काळ निपटारा केला। गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली। यामध्ये तलावाच्या कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा आमदार घोरपडे यांनी केली। तसेच सोलर लाईट, कॉन्क्रीट रस्ते, पाणी पुरवठा व इतर मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील व कोणतीही समस्या प्रलंबित ठेवली जाणार नाही असं आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ग्रामसभेत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली। पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी माननीय सौ तेजस्विनीताई घोरपडे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, माननीय तात्यासो साबळे गट नेते, माननीय सुरेश भोसले बापू शिवसेना नेते, माननीय श्वेताताई गायकवाड गट नेत्या, भागवत घाडगे, सुनील अण्णा, दादासो पवार सरपंच पवारवाडी, विघ्नेश पवार उपसरपंच पवारवाडी, सोमनाथ निकम फौजी, भगवान कदम साब, विश्वास भोसले उपसरपंच नागझरी, विकास भोसले सचिव नागझरी, चंद्रकांत गायकवाड वाठार, आनंदा जाधव, मनीषाताई पांडे सरचिटणीस भाजप महिला, निकम ग्रामसेवक, विठ्ठल पवार, छायाताई पवार, जनाताई पवार, संतताई कदम, तुकाराम पवार तसेच परिसरातील आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तात्यासो साबळे यांनी केलं तर आभार ग्रामसेवक निकम यांनी मानले। या कार्यक्रमाचं नियोजन सरपंच व विघ्नेश पवार उपसरपंच पवारवाडी यांनी केलं होतं। लालासाहेब माने पाटील, पत्रकार। पर्यावरण हा माझा देव आहे आणि निसर्गाचे रक्षण करणे हे माझे परम कर्तव्य आहे। माझ्या देशातील नैसर्गिक संपत्तीचे व समृद्धीचे मला रक्षण करावयाचे आहे। मी जास्तीत जास्त झाडे लावेन आणि त्याचे संगोपन करेन। मी पाण्याचा अपव्यय करणार नाही आणि पाणी वाचवेन। मी प्लास्टिकचा वापर टाळेन आणि कचरा नेहमी कचरा कुंडीतच टाकेन। माझ्या दैनंदिन सवयीमुळे प्रदूषण वाढणार नाही याची मी काळजी घेईन। मी माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना पर्यावरण संवर्धनासाठी जागरूक करेन। माझी वसुंधरा व पर्यावरण वाचवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन। जय हिंद। हा संपूर्ण जगामध्ये साजरा होतो। आता आपण बघतोय की ह्या वर्षी मे महिन्यात टेम्परेचर असणं ठीक आहे, दरवर्षीच असतं, पण ह्या वर्षीचा एप्रिल महिना इतका कडक उन्हाळ्याचा गेला म्हणजे लोकांना असह्य झालं। आज जर आपण बघितलं तर शेती लाईट सुद्धा 6 तासावर 5 तासावर करावी लागली। ह्याला कारण काय तर घरगुती कन्झम्पशन फार मोठ्या प्रमाणावर वाढलं। ते कशामुळे वाढलं तर तापमान वाढल्यामुळं AC लावावं लागतं, फॅन लावावं लागतं, त्या माध्यमातून विजेची गरज जास्त वाढली गेली। त्याच्यावरून लक्षात येतं की उन्हाची तीव्रता काय आहे। खरं तर या सगळ्या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित चालवायच्या असतील, येणाऱ्या काळामध्ये आपल्या पुढच्या पिढ्या जर सुरक्षित करायच्या असतील तर प्रत्येकानं एक झाड लावणं हे गरजेचं आहे। मागं सुद्धा शासनानं सांगितलं की 1 मूल 1 झाड। आज जर 2 मुलं आहेत तर 2 झाडं लावली पाहिजे, 3 आहे तर 3 लावली पाहिजे। का तर एका झाडाचा ऑक्सिजन जो काय तयार होतो तो एका व्यक्तीला पुरेसा असतो आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण बघतो पवारवाडीला फॉरेस्टचं सुद्धा फार मोठं क्षेत्र आहे। आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री 2017ला ते मुख्यमंत्री असताना या फॉरेस्टमध्ये एक झाड लावलं। मला आज अभिमानानं मगाशांचे वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी सांगितलं की आम्ही ते झाड व्यवस्थित जगवले आणि आजही त्या झाडाची निगा आम्ही व्यवस्थित करत होतो। आज योगायोगानं
भारतीय जनता पार्टीचा सुद्धा या ठिकाणी आता तेजस्विनीताई या कार्यक्रमाचे संयोजक आहेत आणि या ठिकाणी लावलेली झाडं 90-95% जगतात. त्यामुळं आता बऱ्याच वेळा असा कार्यक्रम होतो की दरवर्षी एकाच मुलीच्या खांद्यात झाडं लावतात. तर तसा कार्यक्रम या ठिकाणी होऊ नये या दृष्टिकोनातून आपण काळजी घेतोय. या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट काळजी घेतोय आणि आपले पवारवाडीचे ग्रामस्थ की ज्यांचं स्वतः झाडावर फार मोठ्या प्रमाणात प्रेम आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या 5-7 वर्षानंतर एक अतिशय चांगल्या पद्धतीचं जंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपली आता वाटचाल चालू आहे. आमचा सुद्धा संकल्प आहे की यावर्षी किमान 1000 झाडं या पवारवाडीच्या फॉरेस्टच्या एरियामध्ये असेल, आपल्या गावामध्ये जिथे जिथं जागा आहेत त्या ठिकाणी लावायचे तर आपल्या सर्वच्या सर्व जगवायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी ताकदीनं प्रयत्न करायचे. आज खरं तर या गावची ग्रामसभा पण आहे. त्याची फॉरेस्टच्या एरियामध्ये असताना मला त्या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य आहेत सर्वांनी सांगितलं पवारवाडीचा जो घाटातून दिसणारा तलाव आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये पाणी साठवतो. परंतु शेजारच्याच खोऱ्यामध्ये आणखी एक तलाव बऱ्यापैकी 60-70% काम झालेलं आहे. मी तिथूनच मगाशी आपल्या लघु पाटबंधारेच्या युनिटीला फोन लावला आणि त्याची माहिती घ्यायला सांगितली. त्याला जी काय लागते 50 लाख लागते 40-60 काय लागतील यावर्षी ते पैसे देतो. तोही तलाव त्या ठिकाणी लागला तर आणखी आपल्या गावाला एक चांगल्या पद्धतीनं पाण्याचा नवीन सोर्स तयार होतो. त्या विभागामध्ये कायमच रोजच्या पाण्याची मागणी असते. तशीच सरपंच आणि दलित मंडळी पूर्वी म्हणले आम्हाला 3-4 दिवसच पाणी मिळतं. पण मी आमदार झाल्यापासून माझं विशेषतः पाणी या विषयावर माझा पण जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि लोकांना आपण शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे किमान 12-13 दिवस तरी पाणी उपसा करायला आपल्याला मिळतं. अशा पद्धतीचं नियोजन आपण करत असतो. तरीसुद्धा त्यांचे भगवान म्हणले की काही मंडळी जरा काहीतरी वेगळं बोलतात काय 20-25% येते त्याला आपलं बरंच वाटत नाही. त्याला किती काय केलं तरी ते बोलत राहणार आहे आणि आपल्याला 100 पण नकोच आहे. 75% आहे तेवढी बाद झाली पाहिजे. त्यापेक्षा का तर 25 जर ह्यात मिसळले तर हाय नाही त्यांचं पाठपुळं करून टाकतो आणि बुद्धिभेद करणे हाच त्यांचा धंदा असतो. चांगलं वाईट अशी काही घेणे देणं नसतं. आणि या 5-6 गावाचा पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे आणि बऱ्याच वर्षापासून मागणी. खरं तर त्यामध्ये पवारवाडी, जयपूर, पलीकडं पिंपरीचा काय भाग येतो, आर्वीचा काय भाग येतोय. खरं तर आर्वीला पण धनगरवाडीचं पाणी दिले पाणी सुद्धा चालू आहे. तसंच मधल्या काळामध्ये कुंभडवाडीचा डॅम सुद्धा आपण ओव्हरफ्लो केला की जेणेकरून आर्वी असेल, वाठार, साठेवाडी या तिन्ही गावची तहान त्या माध्यमातून लागली. सर्व मांजारे आपण भरून दिलेले आहे आणि धोमचं पाणी सुद्धा एवढं काही जास्तीत जास्त येतं नाही हे नियोजन आपण केलं. त्याच पद्धतीनं इकडं बेळू असेल, बेलेवाडी, त्याच पद्धतीनं आंबेरी तुमचा पण काय भाग. तर या दृष्टिकोनातून माझा आता सातत्यानं पाठपुरावा चालू आहे की जेणेकरून कृष्णा नदीचं पाणी आपल्याला या ठिकाणी आणता येईल का. आणि जर कृष्णेचं पाणी जर आपण या ठिकाणी आणून दिलं तर या 6-7 गावाची कायमस्वरूपी वेळूला बेलेवाडीला पाणी मिळेल की 7 ऑटोमॅटिक भागतंय. म्हणजे अशी परिस्थिती तयार होईल की तुम्हाला थोडंसं काही रहमतपूर आणि खालच्या भागाला लागलं तर पाणी लागेल दोनचं. नाहीतर जसं आरवी पाणी येत नाही तसं अगदी सुटलीपर्यंत प्रश्न आपण 100% या माध्यमातून मिटवण्याच्या दृष्टिकोनातून लवकरच या सर्व गावांचा समावेश जे कटापूर योजनेमध्ये आपण करतोय आणि त्याची योजनेचं नाव असेल जे कटापूर पण सुधारित प्रशस्ती मान्यतेचे घेऊन आपण कृष्णेवरून वेगळी स्कीम या ठिकाणी करायचं एक नियोजन करतोय आणि त्याला माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये मूर्त स्वरूप 100% आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. किमान 1-1.5 वर्षात केंद्र निघेल. राहिलेल्या 1-1.5 वर्षात पाणी पुरवण्याचा कार्यक्रम 100% आपण करू एवढी आपल्याला खात्री आहे. त्या अनुषंगानं पाणी या विषयानं या गावाचा कायमस्वरूपीचा प्रश्न मिटू. त्याच पद्धतीनं आता मला दादासाहेबांनी पण सांगितलं की मॅडम 15 पाहिजे म्हणजे एक नाला म्हणजे दरवर्षी एक देतो तुम्हाला. मोठ्या तलावाचं पण काम करू जेणेकरून आपली स्वतःची साठी
हे पण तेवढेच असणं गरजेचं आहे. पण 10-20-30% लागेल तर आपण बाहेरनं पाणी आणून वापरू शकतो. पण हक्काचं आपलं पाणी प्रत्येक गावात तयार होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपला 100% प्रयत्न असेल. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.